नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही बघता आहात न्यूज 18 लोकमत. दिल्लीमध्ये पहिली चालकरहित मेट्रो सेवा सुरू झाली आणि भारतानं जगातल्या पहिल्या 7 देशांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तर इकडे लातूरमध्ये विक्रमी वेळेत रेल्वे कारखाना सुरू झालाय. असं नाही तर अत्यंत कमी वेळेत पहिल्या बोगीची निर्मितीही पूर्ण झाली आहे आणि म्हणूनच भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं 28 डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. दिल्लीमध्ये सुरू झालेली चालकरहित मेट्रो सेवा आहे तरी कशी, तिची कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यानं विक्रमी वेळेत बोगीची निर्मिती कशी केली, या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत रेल्वेची भरारी या आपल्या खास शोमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील पहिल्या चालकरहित मेट्रो ट्रेन सेवेचं उद्घाटन केलं. कंट्रोल रूममधून ही मेट्रो ऑपरेट केली जाईल. रिअल टाइम मॉनिटरिंग प्रणालीचा वापर या ट्रेनसाठी करण्यात आलेला आहे आणि अवघ्या 2 वर्षात ही ट्रेन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. देशात धावली पहिली चालकरहित मेट्रो. पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. जगातील 7 देशात भारताचा समावेश. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील पहिल्या चालकरहित मेट्रो ट्रेन सेवेचं उद्घाटन केलं. 28 डिसेंबर हा दिवस देशातील रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला, कारण चालकरहित मेट्रो ट्रेन सेवा देणारा भारत जगातील 7वा देश ठरला. आजवर जगात केवळ 6 देशांमध्ये चालकरहित ट्रेन सेवा उपलब्ध होती. त्या यादीत आता भारताचाही समावेश झाला. देशाची राजधानी दिल्लीत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनवर जनकपुरी वेस्ट ते बॉटॅनिकल गार्डन स्टेशन दरम्यान चालकरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या चालकरहित मेट्रो ट्रेनची काही वैशिष्ट्ये आहेत. दिल्लीतील मजेंटा लाईनवर ही चालकरहित मेट्रो धावणार असून त्यामुळे मेट्रोचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. ही ट्रेन कंट्रोल रूममधून ऑपरेट केली जाणार आहे. या ट्रेनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिअल टाइम मॉनिटरिंग प्रणालीचा वापर. जनकपुरी वेस्ट ते बॉटॅनिकल गार्डन दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली असून 2 वर्षांपासून या प्रकल्पावर काम केलं जाते. या ट्रेनच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. प्रधानमंत्री मोदींनी चालकरहित मेट्रो ट्रेनच्या उद्घाटनासोबतच कॉमन मोबिलिटी कार्ड लॉन्च केलंय आणि त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. आधुनिकीकरण के लिए एक ही तरह के मानक और सुविधाएं उपलब्ध कराना बहुत जरूरी है. राष्ट्रीय स्तर पर कॉमन मोबिलिटी कार्ड इसी दिशा में एक बड़ा कदम है. कॉमन मोबिलिटी कार्ड का लक्ष्य बिल्कुल स्पष्ट है. आप जहां कहीं से भी यात्रा करें, आप जिस भी पब्लिक ट्रांसपोर्ट से यात्रा करें, ये एक कार्ड आपको इंटीग्रेटेड एक्सेस देगा. 2014 मध्ये देशातील केवळ 5 शहरांमध्ये मेट्रो ट्रेनची सेवा चालवली जात होती. मात्र आता 18 शहरांमध्ये मेट्रो ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. 2025 पर्यंत देशातील 25हून अधिक शहरांमध्ये मेट्रोची सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. साल 2014 में देश में सिर्फ 248 किलोमीटर 248 किलोमीटर मेट्रो लाइन ऑपरेशन थी. आज ये करीब 3 गुनी यानी 700 किलोमीटर से ज्यादा है. वर्ष 2025 तक हम इसका विस्तार 1700 किलोमीटर 1700 किलोमीटर तक करने का प्रयास कर रहे हैं. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत आता भारतात मेट्रो कोचची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे देशातील मेट्रोच्या विस्ताराला गती आली. तसंच मेट्रोच्या निर्मिती खर्चात बचत झाली. साथियों, मेट्रो सर्विसेज के विस्तार के लिए मेक इन इंडिया भी उतना ही महत्वपूर्ण है. मेक इन इंडिया से लागत कम होती है, विदेशी मुद्रा बचती है
और देश में ही लोगों को ज्यादा से ज्यादा रोजगार मिलता है। दिल्लीत चालकरहित मेट्रो ट्रेन सेवा सुरू झाल्यामुळे मेट्रो प्रवाशांची सोय होणार आहे। तसंच जागतिक पातळीवर भारतीय मेट्रोनं आपला ठसा उमटवलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दिल्लीच्या मजेंटा लाईनवर चालवण्यात येणारी ही चालकरहित मेट्रो सामान्य मेट्रोच्या तुलनेत वेळेची बचत करणारी आहे। दिल्लीत सुरू झालेल्या या चालकरहित मेट्रोतून आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी दीपक रावत यांनी। आज से देश की पहली ड्राइवरलेस मेट्रो ट्रेन चलनी शुरू हो गई है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हरी झंडी दिखाकर इस ट्रेन की शुरुआत की है। मजेंटा लाइन की ये ट्रेन है जो कि नोएडा के बॉटनिकल गार्डन से जनकपुरी वेस्ट को जोड़ती है, यानी कि नोएडा को पश्चिमी दिल्ली से जोड़ती है। और इस वक्त हम उसी कैबिन में मौजूद हैं जहां पर अक्सर जो है ड्राइवर हुआ करते थे जो मेट्रो को कंट्रोल करते हैं, लेकिन अब ये पूरा सिस्टम जो है वो ऑटोमेटिक हो जाएगा। ये आपको ये नजर आ रहा है, दरअसल ये पूरा सिस्टम जो है वो एक ऑपरेटर हैंडल करता था, लेकिन अब इसको पूरा ऑटोमेटिक तरीके से हैंडल किया जाएगा। एक कंट्रोल रूम बनाया गया है, उस कंट्रोल रूम के जरिए इसमें जो कैमरे लगाए गए हैं उन कैमरों के जरिए पूरे ट्रैक को मॉनिटर किया जाएगा, पूरे कंट्रोल रूम को मॉनिटर किया जाएगा। तो ये पूरा सिस्टम जो आप देख रहे हैं जो मैनुअली काम किया करता था अब वो पूरा ऑटोमेटिक हो जाएगा। ये फेज 3 की मेट्रो थी जब मजेंटा लाइन को चलाया गया था नोएडा के बॉटनिकल गार्डन से जनकपुरी वेस्ट के बीच में, और तब इसमें एक जो ऑपरेटर है वो हुआ करता था, लेकिन अब धीरे धीरे ये ड्राइवरलेस बना दिया गया है। करीबन 5 ऐसी मेट्रो इस लाइन में जो अब ड्राइवरलेस मेट्रो के साथ चलेंगी, और उसके बाद बाकी की जो मेट्रो हैं उनको भी इसी तरीके से ड्राइवरलेस कर दिया जाएगा। लेकिन फिलहाल के लिए एक ऑपरेटर भी कुछ समय तक के लिए इसमें मौजूद रहेंगे ताकि किसी भी परेशानी, कोई भी परेशानी अगर नजर आती है तो उसको सोल्यूशन समय रहते निकाल लिया जाए। कोशिश ये है कि इसी तरीके की जो तमाम मेट्रो लाइन्स हैं उस पर जो मेट्रो चले वो ड्राइवरलेस ही हो। तो आज से देश की ये पहली जो मेट्रो है वो चलनी शुरू हुई जो ड्राइवरलेस है पूरी तरह से, जिसमें जो पूरा सिस्टम है वो कंट्रोल रूम से चलेगा। दिल्लीची चालकरहित मेट्रो पाहिल्यानंतर आता आपण लातूरला जाणार आहोत। मराठवाड्यात आता रेल्वे बोगीची निर्मिती सुरू झालेली आहे। लातूरच्या रेल्वे बोगीच्या कारखान्यात बोगी निर्मितीला वेग आलेला आहे। अशा प्रकारचा हा राज्यातला पहिलाच प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या अपेक्षाही उंचावलेल्या आहेत। रेल्वे बोगीची निर्मिती, विक्रमी वेळेत बोगीची निर्मिती, राज्यातील पहिला बोगी निर्मिती कारखाना, तरुणांना रोजगाराची संधी। मराठवाड्याचा ड्रीम प्रकल्पाशी ओळख असलेल्या लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात पहिल्या बोगीच्या निर्मितीचं काम पूर्ण झालंय आणि त्यामुळे आता लातूरसह मराठवाड्याच्या अपेक्षा उंचावल्या। देशातील चौथा आणि राज्यातला पहिला रेल्वे बोगी निर्मिती प्रकल्प म्हणून लातूरची आता ओळख निर्माण झाली आहे। मराठवाड्यासाठीच नाही तर हा देशातला सगळ्यात मोठा पहिला प्रोजेक्ट आहे। तसे बोगीचे 4 फॅक्टरी आहेत, चौथी फॅक्टरी लातूरची आहे, पण मेट्रोचे शेल बनवणारी ही पहिली एकमेव फॅक्टरी लातूरमध्ये आहे, याचा आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे। जानेवारी 2018 मध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या कारखान्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि 31 मार्च 2018 मध्ये रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। लातूर MIDC मध्ये तब्बल 600 एकरवर हा कारखाना उभा करण्यात आला। ऑगस्ट महिन्यात या कारखान्यात बोगीच्या निर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि डिसेंबर अखेर पहिली बोगी बनून तयार झाली आहे। तसंच आणखी काही बोगीच्या निर्मितीचं काम प्रगतीपथावर आहे। देशातला सगळ्यात फास्टेस्ट बनलेला हा कोच आहे, ह्या फॅक्टरी आहे, याचा आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे। येणाऱ्या काळामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 250 कोच बनणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 400 कोच बनणार आहेत। तर भविष्यामध्ये जसा कोच बनतील, भारताची ज्यावेळेस मागणी वाढेल, पुन्हा बाहेर एक्सपोर्ट होतील, त्यावेळेस बाहेरचे ज्यावेळेस महाराष्ट्रातले लोक बघतील तिथे की बसल्यानंतर कोचमध्ये की मेड इन लातूर, त्यावेळेस लातूरकरांची आणि महाराष्ट्राची अभिमानाने छाती भरून येईल। लातूरचा रेल्वे बोगी निर्मिती प्रकल्प मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे। या कारखान्यामुळे मराठवाड्यातील बेरोजगारांच्या अपेक्षा वाढल्या, कारण या कारखान्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील अशी तरुणांना अपेक्षा आहे। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। लातूरमधील या रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी।
मराठवाड्याचा ड्रीम प्रोजेक्ट आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजे लातूर जिल्ह्यात असलेला हा रेल्वे कोच फॅक्टरी कारखाना. आपण पाहू शकतो या ठिकाणी लातूरातून पहिली रेल्वे कोच म्हणजेच पहिली बोगी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि जवळपास गेल्या वर्षी या संबंध कारखान्याचं जे काम सुरू होतं हे गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू होतं. 600 एकर एरियामध्ये हा कारखाना रेल्वे कोच फॅक्टरीचा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि आपण पाहतोय अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे कारखान्याचं आहे. आणि पहिली बोगी आपण पाहतोय या ठिकाणाहून तयार झालेली आहे. आणि पहिल्या टप्प्यात येत्या काळात म्हणजे जवळपास मार्च अखेरपर्यंत 250 बोगी या ठिकाणी तयार होणार असून पुढच्या टप्प्यामध्ये 450 बोगींचं उत्पादन करण्याची क्षमता या फॅक्टरीमध्ये आहे. आणि ज्या ज्या पद्धतीनं मागणी वाढेल त्या पद्धतीनं बोगींची क्षमता वाढवून ती देशभरात आणि जगभरात पाठवण्याचा हा मानस रेल्वे विभागाचा आहे. आणि आज पहिली बोगी या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यामुळे एकूणच लातूर जिल्हावासियांना आणि मराठवाड्यातल्या सगळ्याच नागरिकांना या गोष्टीचा आनंद झालेला आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. राज्यातला हा पहिला रेल्वेची बोगी निर्माण करणारा कारखाना लातूरमध्ये सुरू झालेला आहे. पहिली बोगी देखील तयार आहे. याच सगळ्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नितीन बनसोडे आहेत सध्या. नितीन, हा प्रकल्प फक्त लातूरसाठीच नाही तर मराठवाड्यासाठी खरंच वरदान ठरणारा असा आहे. या प्रकल्पाचं नेमकं महत्त्व नितीन काय सांगताय? नक्कीच हा जो प्रकल्प आहे तो फक्त मराठवाड्यासाठीच वरदान ठरलेला नाहीये तर अवघ्या देशभरासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण सगळ्यात फास्ट रेल्वेची बोगी तयार करणारा हा कारखाना म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2018 मध्ये 31 मार्च 2018ला या ठिकाणाचं भूमिपूजन झालं आणि 2020च्या अखेरला पहिली बोगी तयार होऊन या ठिकाणाहून बाहेर पडते. आणि मार्च 2021 पर्यंत 250 बोगी या ठिकाणी तयार होणार आहेत. एकूणच जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांसाठी हा जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी शेकडो कामगार जे आहेत त्या शेकडो कामगारांना रोजगार मिळालेला आहे. त्यासोबतच शेकडो जे या ठिकाणचे दुकानं असतील, स्टील दुकानं असतील किंवा अन्य मार्केट असेल या मार्केटला देखील चालना मिळालेली आहे. आणि संबंध 600 एकरमध्ये हा पसरलेला जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि विकासाला चालना देणारा हा प्रोजेक्ट म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये तर ओळख आहेच आहे. शिवाय मराठवाड्याचा आणि देशभराचा हा प्रोजेक्ट आहे. कारण देशातला 4था हा कारखाना आहे. आणि या ठिकाणाहून सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात गतीनं बोगी ज्या आहेत त्या तयार होऊन बाहेर पडणार आहेत. त्यामुळं देशभरामध्ये याची मागणी देखील पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. आणि या ठिकाणी देखील काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळं इथल्या लोकांना जो आहे तो वेगळा दिलासा मिळालेला आहे. कारण स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणी या ठिकाणी काम मिळतंय. त्यामुळं इथले लोक समाधानी झाले आहेत. नितीन, अगदी या खरं तर प्रकल्पाचा फायदा जो आहे तोच होणार आहे असंच म्हणता येईल. पण नितीन, हा एक प्रश्न देखील आहे जो जाणून घ्यायचा आहे की प्रकल्प तर सुरू झालाय, विक्रमी वेळेत पहिली बोगी देखील बनवलेली आहे. कशा पद्धतीनं काम सुरू आहे या प्रकल्पामध्ये याची उत्सुकता निश्चितपणे सगळ्यांना असणार आहे. तर या प्रकल्पात नेमकी ही रेल्वेची बोगी बनवण्याचं काम कशा पद्धतीनं सुरू असतं? कारण अतिशय विक्रमी वेळेत पहिली बोगी पूर्ण झाली आहे त्यामुळे उत्सुकता आणखीन वाढलेली आहे. नक्कीच अतिशय विक्रमी वेळ आणि सगळ्यात कमी वेळ ही म्हणावी लागेल. कारण सगळ्यात कमी वेळामध्ये बोगी तयार करणारी पहिलीच फॅक्टरी आहे देशातली. 4 कारखान्यांपैकी पहिली फॅक्टरी आहे. आणि यामध्ये जर बघायला गेलं तर आता सध्या या सगळ्या बोगींचं मॅन्युफॅक्चरिंगचं जे काम आहे ते अगदी प्रगतीपथावर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात दिवस रात्र या ठिकाणी काम केलं जात आहे. आणि येत्या मार्चपर्यंत जर 250 बोगी या ठिकाणी या बोगीचं जे काम आहे या ठिकाणचं जे काम आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि शिवाय मागच्या जर काही काळामध्ये किंवा 2018-2016 मध्ये जर कुणी विचारलं असतं की लातूरमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट होऊ शकेल का तर कोणीही सहज म्हटलं असतं की नाही, लातूरमध्ये हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही. कारण सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि सगळ्या प्रकल्पासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणी. आणि लातूरमध्ये पाणीच नव्हतं. त्यामुळे लातूरकरांना कधीही खरं वाटत नव्हतं की लातूरमध्ये असा कोणता मोठा प्रोजेक्ट होईल आणि लातूरमधून पहिली बोगी देशभरामध्ये आणि देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये जाईल असं लातूरकरांना कधीही वाटलं नव्हतं. मात्र आता सुदैवानं
पाण्याचा प्रश्न पण मिटलेला आहे आणि त्याशिवाय प्रशासनानं आणि रेल्वे प्रशासनानं ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकल्पाला तेजी दिली त्याबद्दल म्हणजे देशातले सगळे जे लोक आहेत, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा नेते असतील, या सगळ्यांनी या प्रोजेक्टाला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सादर केलं आणि आज प्रत्यक्षात आपण पाहतोय की पहिली बोगी समोर आलेली आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात लातूर जिल्ह्याला तर याचा फायदा आहेच आहे, शिवाय राज्याला आणि देशाला देखील याचा फायदा आहे. बिलकुल, राज्याला आणि देशाला याचा निश्चितपणे फायदा आहे. नितीन, असेच आमच्या सोबत राहा. आपण या सगळ्या प्रकल्पासंदर्भातली अधिक माहिती जाणून घ्यायचीच आहे. मात्र एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर रेल्वेची भरारी आपल्या स्पेशल शोमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण एकीकडे चालकरहित मेट्रो ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच फ्लॅग ऑफ करत या सेवेची सुरुवात आज करून दिलेली आहे आणि त्यामुळं एक खूप मैलाचा दगड ही सेवा खरंच ठरणार आहे. काही महत्त्वाच्या देशांमध्ये आता भारताचा देखील समावेश झालाय, जे देश चालक रहित मेट्रो सेवा पुरवणार आहेत. हा तर एक भाग आहे. दुसरा भाग तो म्हणजे आपल्या राज्यात लातूरमध्ये मराठवाडा रेल कोच कारखाना आहे. त्याची पायाभरणी झालेली होती 2018 साली आणि आता पहिली रेल्वे बोगी त्याची निर्मिती देखील झालेली आहे. आणि ही रेल्वे बोगी निर्मिती खरंच मराठवाड्यासाठी, लातूरसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. अनेक रोजगार त्यामुळे उपलब्ध झालेले आहेत. मराठवाड्यातल्या अनेक बेरोजगार तरुणांना त्यामुळे रोजगार मिळणार आहे आणि याच तरुणांना याचा भविष्यात देखील फायदा होणार आहे. राज्याच्या दृष्टीनं रेल्वे बोगी तयार होत आहेत, त्यामुळे त्याचा थेट फायदा राज्याला देखील होईल, मराठवाड्याला देखील होईल आणि देशाला तर याचा फायदा होणारच आहे. लातूरमध्ये खरं तर या रेल्वे बोगीच्या निर्मितीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे स्थानिक तरुणांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या आहेत. या कारखान्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरुणांना याविषयीच्या खूप अपेक्षा देखील आहेत. याच विषयी काही स्थानिक तरुणांशी संवाद साधला आमचे लातूरचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. मराठवाड्याचा ड्रीम प्रोजेक्ट आणि लातूरमध्ये असलेला रेल्वे कोच फॅक्टरीचा कारखाना सुरू झाला आणि हजारो नागरिकांना, हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आणि आज पहिल्यांदा या कारखान्यातून रेल्वेची पहिली बोगी तयार या ठिकाणी झालेली आहे आणि याचा निश्चित स्वरूपात आनंद जो आहे तो लातूरकरांना, लातूरच्या युवकांना आणि नागरिकांना होतो. माझ्यासोबत काही लातूरचे युवक आहेत, त्यांना विचारून घेऊयात कशा पद्धतीचा हा आनंद आहे. तर तुम्ही सांगा, कशा पद्धतीनं आपण हा आनंद व्यक्त करताय आणि पहिली बोगी तयार झाली? भारतातला चौथा जे कारखाना रेल्वे बोगीचा झालेला आहे त्याच्यामुळे लातूर जिल्ह्याचं नाव पूर्ण देशातच नाही तर पूर्ण जगात जाणार आहे. जिथं जिथं जाईल रेल्वे बोगीचा हा कारखान्यातून तयार झालेला रेल्वेचा कोच, तिथं मेड इन लातूर हे ज्यावेळेस आम्ही वाचूत किंवा ऐकूत त्यावेळेस सार्थ अभिमानाने आमची मान वरी होईल व त्या निमित्ताने लातूरमधील नागरिकांना व उद्योजकाला भरभराटी भेटल व युवकांना भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहे व आर्थिक विकास पण लातूर जिल्ह्याचा पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचं नाव फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये नेहमीच राहत आलेला आहे व ह्या निमित्तानं आणखीन पुढे राहील. आपल्याला काय वाटतं, आपण हा प्रोजेक्ट पहिल्यापासून स्टडी केलेला आहे, कसा प्रोजेक्ट आहे आणि त्याचं आर्थिक चालना विकास होत? सगळे असे म्हणतात की रोजगार होणार आहे, रोजगार होणार आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जशी भोसरी MIDC आहे, भोसरी MIDC जसा टाटा टेल्को प्रकल्प आला आणि त्या टाटा टेल्को प्रकल्पामुळे जशी भोसरी MIDC काय पालट झाली तशी लातूरची MIDC भविष्यात काय पालट होणार आहे. कारण की जर तुम्ही पाहिला तर हा जवळपास 286 कोच दरवर्षी होणार आहेत. त्या माध्यमातून त्याला जोडणारे उद्योग जवळपास 1000 ते 1200 उद्योग त्याच्यानं जोडणार आहेत. त्याच्यानं वाढणारा एम्प्लॉयमेंट असेल, बाकीच्या व्यवसायाला संधी असेल. तर ह्या सगळ्यामुळे हा प्रकल्प लातूरचं कायापालट करणारा प्रकल्प आहे. एक साधी गोष्ट आहे साहेब, आपण जर पुण्यात गेलो, मुंबईला गेलो तर तिथला जो कामगार असतो तो लातूरकर असतो. हा दुःख आहे, ते लातूरकरून मला दुःख आहे. पण ह्याच्यामुळे एक नवीन संधी जी 30 ते 40 मधली आमच्यासारखी जी पिढी आहे ह्याला संधी आहे. भविष्यात येणारी संधी आम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. तर मी एवढंच सांगतो, स्थानिक पालकमंत्र्यांना पण एवढंच सांगतो की राजकारणाच्या पलीकडे जाऊन लातूरच्या विकासासाठी, हा प्रकल्पासाठी जेवढं प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर होतील तेवढे लातूरकर म्हणून अभिमान आहे. आणि हा प्रकल्प येणाऱ्या काळात, मी आज सांगतो साहेब तुम्हाला, औरंगाबाद MIDCला सुद्धा आपण मागे टाकू. एवढं लातूरच्या MIDCमध्ये पोटेन्शियल आहे आणि हा प्रकल्प एक माध्यम राहील हे सर्व करण्यासाठी. नक्कीच हा प्रकल्प माध्यम राहणार आहे. तरुण आहे, तुला काय वाटतं, रेल्वेचा प्रकल्पाला पहिली बोगी तयार झाली? लातूर म्हणून मला खूप आनंद वाटतो की
आपल्या लातूरमध्ये बोगी कारखाना झाला आणि आज पहिली बोगी लातूरच्या बाहेर जाती आणि बाहेर राज्यामध्ये गेलं तर लातूरचा बोगी प्रकल्प म्हणून आम्हाला लातूरकर म्हणून ताट मानेनं आम्हाला खूप आनंद होईल। लातूरकर म्हणून प्रत्येक लातूरचा नागरिक असेल किंवा तरुण असेल हा सध्या आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतो, कारण रोजगाराची संधी तर यांना उपलब्ध झालेलीच आहे, शिवाय लातूरचं नाव देशपातळीवर आणि जगपातळीवरती पोहोचणार आहे। त्यामुळे निश्चित स्वरूपात लातूरकर आनंद व्यक्त करतायत। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। आणि या सगळ्यासोबतच रेल्वेची भरारी या आपल्या विशेष शोमध्ये आता आपण इथंच थांबूया। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।